आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। रायगड जिल्ह्यातील बिग शॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे नेते सुरेश टोकरे, राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे आणि त्यांच्या 2 साथीदारांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे। बदलापूर ग्रामीण पोलिसांनी बदलापुरातून जाणाऱ्या वडोदा जैनपेटी महामार्गाच्या भूसंपादनात 10 आदिवासी असलेल्या जागमालकांच्या बँक खात्यातील 74,50,000 रुपये सुरेश टोकरे, भगवान चंचे आणि त्यांच्या 2 साथीदारांनी परस्पर स्वतःच्या खात्यात वळवले होते। आदिवासींची ही आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुरेश टोकरे, भगवान चंचे, संजय गिरी, समीर वेहळे या 4 पोलिसांनी अटक केली होती। सुरुवातीला त्यांना पोलीस कोठडी मिळाली होती, त्यानंतर मात्र त्यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली। कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये सध्या त्यांच्या न्यायालयीन कोठडीचा मुक्काम आहे। दरम्यान या आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयानं त्यांचा जामीन फेटाळलाय, त्यामुळे त्यांचा आधारवाडी जेलमधील मुक्काम आणखीनच वाढलाय। जे आरोपी अटक केले होते त्यांना MCR झालेला आहे आणि ते सध्या जेलमध्ये आहे आणि जे इतर आरोपी आहेत त्यांचा आपण या गुन्ह्यामध्ये तपास करतोय, शोध घेतोय आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करीत आहोत। एकूण किती आरोपी आहेत सर अटक केलेले आणि इतर फरार आरोपी? 4 आरोपी आपण आत्तापर्यंत अटक केलेले आहेत आणि आणखीन याच्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 आरोपी निष्पन्न होतील असे आहे। सुरेश टोकरे आणि भगवान चंचे यांच्यासह त्यांच्या 2 साथीदारांना आणखीन काही महिने आता जेलची हवा खावी लागणार आहे। बिग शॉट आणि करोडपती असलेल्या या दोघांना आदिवासींची आर्थिक फसवणूक करून काय मिळालं अशी चर्चा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे। दरम्यान यातील फरार आरोपींच्या मागावर बदलापूर ग्रामीण पोलीस आहेत, त्यांना देखील लवकरात लवकर बेड्या ठोकल्या जातील असं पोलिसांनी सांगितलंय। पब्लिक मीडिया, बदलापूर।